हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? मस्त मजेत आहे ना? तर मी आज तुम्हाला दाखवत आहे इथे 2 वाटी रव्याचा मी शिरा बनवणार आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी बनवत आहे. तर तुम्ही लक्ष देऊन बघा मी कसा बनवत आहे शिरा. इथे मी बघा 2 कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतला तरी चालेल, मिडियम जाडा रवा असतो तो घेतला तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे 2 वाट्या मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्ही तुपामध्ये देखील घालून घेऊ शकता रवा. आणि 2 वाटी रवा टाकल्यानंतर तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तो परतताना असं परतायचा की जेणेकरून पूर्ण ते रवा जो आहे ना तो लालसर कलरचा यायला पाहिजे. लालसर कलर रव्याला आला तर समजून जायचं की आपला रवा व्यवस्थित भाजला गेला आहे. तर अशा प्रकारे मी तव्यामध्ये कढईमध्ये रवा व्यवस्थित भाजून घेत आहे. आता रवा भाजून झाला आपला, तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी ठेवावं लागेल गरम होण्यासाठी. कारण काही लोक दूध वापरतात, पण मी शक्यतो रेग्युलर खाण्यासाठी मी पाणीच वापरते. मग त्याच्यामध्ये मी 2 ग्लास मोठे भरून पाणी गरम करून ठेवणार आहे. ते बघा, ह्या पातेल्यात मी पाणी गरम करून घेत आहे. जसाच रवा आपला लालसर भाजला गेला असं समजलं आपल्याला, त्याप्रमाणे लगेच आपण हे गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये सोडायचं आहे. कशामध्ये? तर त्या रव्यामध्ये. तर रव्यामध्ये आपण साखर टाकलेली नाही. साखर पण 2 चमच साखर टाकायची आहे. 2 चमच साखर मी आता टाकली होती, ते एडिट नाही झालं आहे. पण मी पाणी जे ओतलं आहे ते चॅनलवरती एडिट झालेलं आहे, तेव्हा ताईंनो प्लीज समजून घ्या. तर अशा प्रकारे हा रवा आपला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. याच्यात तुम्ही वेलची पावडर टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्सचे कटिंग करून टाकू शकता, मनुके टाकू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी टाकू शकता. ह्याच्यामध्ये मला तर हा पिवळा शिरा बनवायचा आहे म्हणून बघा ही अर्धा चमच हे टाकलं आहे, हळदी टाकली आहे. हळदीने ह्याला पिवळासर रंग येतो आणि खाताना पण थोडं काहीतरी वेगळं खातो असं फील येतं. कारण नेहमी आपण सफेद रवा वगैरेच खातो म्हणजे शिरामध्ये. पण पिवळा हा आपल्याला हॉटेलमध्ये पायनॅपल शिरा वगैरे मिळतो ना, त्या टाईपमध्ये त्यावेळेला हा मिळतो. पण असं आपण आपल्या पद्धतीने आपण घरी करून बघायचा. अशा प्रकारे पिवळसर शिरा रवा झाला की व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ते मिश्रण आहे ना ते जे ह्याचं ठेवलेलं आहे ते घट्ट होत जाणार हळूहळू, म्हणजे ते आकसत जाणार. जसं ते आकसेल तसं शिरा आपला मस्त शिजणार आहे. तर अशा प्रकारे याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यानंतर फायदा हा होतो की ते न शिजलेलं कुठे कण असतील ना ते पण वाफेच्या जोरावरती शिजून जाते. तर इथे बघा, इथे माझी पूर्ण कुकर लावायची तयारी चालू आहे. कुकरला डाळ लावलेली आहे. हा शिरा आपला रेडी झाला आहे तयार. तर प्लीज व्हिडिओ नीट आठवणीने बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलसाठी. धन्यवाद.